नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते। देवांचे देव महादेव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो। महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करतात आणि भगवान शिव व माता पार्वतींची मनोभावे पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी देखील मान्यता आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते। भगवान शंकरांना भोळा शंकर असं देखील म्हटलं जातं, कारण उपासना केल्यावरती लगेच प्रसन्न होणारे आणि इच्छित फळ देणारे हे महादेव सर्वांचेच कल्याण करणारे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्र नक्की कधी आहे, या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्यात, तसंच तिथी कधी प्रारंभ होणार आहे, 4 प्रहर कोणते, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर मंडळी, महाशिवरात्रीचा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी संपन्न झालेला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान महादेव हे विराजमान झालेले असतात। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवपूजा अनेक पटींनी लाभदायी ठरत असते। तर मंडळी, महाशिवरात्रीचे 5 प्रकार हे आहेत: नित्य शिवरात्री, पक्ष शिवरात्री, मास शिवरात्री, योग शिवरात्री आणि महाशिवरात्री। पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते। दररोजची रात्र ही नित्य शिवरात्री, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्री आणि प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्री आणि योग सामर्थ्याचे निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्री मानली जाते। महाशिवरात्रीचे व्रत कसं करावं याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांमधून केलेलं आढळतं। माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावे। चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो। स्नान, शिवपूजन द्वारे व्रत पूर्ण केले जाते। उपवास, पूजा आणि जागरण ही या व्रताची 3 प्रमुख अंगे मानली जातात। रात्रीच्या 4 प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजन केले जाते। तिला याम पूजा असंही म्हटलं जातं। पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल आणि आंब्याची पानं वाहिली जातात। विशिष्ट वर्ष व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन हे केले जाते। तर 2025 मध्ये महाशिवरात्र नेमकी कधी आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात। महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम, गोकर्ण, वैजनाथ, शिखर शिंगणापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्राही भरत असतात। 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री ही साजरी केली जाणार आहे। 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 माघ वद्य चतुर्दशी तिथी प्रारंभ होणार आहे। तर 27 फेब्रुवारी 2025 रोजी 8:54 चतुर्दशीची सांगता होईल। अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा ही आहे, परंतु महाशिवरात्री व्रताला निश्चित कालाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते। त्यामुळे 26 फेब्रुवारी 2025च्या रात्री शिवपूजन हे केले जाईल असेही सांगितले जात आहे। शिवरात्री 2025चे शुभ मुहूर्त कोणते तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात। महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेक याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जलाभिषेकाचा मुहूर्त रात्री 8:54 पासून ते 12:01 पर्यंत शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते। पहिला प्रहर सायंकाळी 6:18 पासून ते रात्री 9:25 पर्यंत असणार आहे। दुसरा प्रहर रात्री 9:26 पासून सुरू होईल तर रात्री 12:35 पर्यंत असेल। तिसरा प्रहर मध्यरात्री 12:35 पासून प्रारंभ होऊन उत्तर रात्री 3:42 पर्यंत राहील। चौथा आणि शेवटचा प्रहर 27 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3:41 प्रारंभ होऊन सकाळी 6:47 पर्यंत असेल। महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला निश्चित काल
रात्री 12:27 ते 1:16 असेल. महाशिवरात्री व्रताच्या काही मान्यता देखील आहेत. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी भक्तिभावाने शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. काही कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष याच दिवशी शंकरांनी प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय अशी देखील मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार या दिवशी शिव आणि पार्वतींचा विवाह संपन्न झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असंही संबोधन केलं जातं. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो असंही म्हटलं जातं. या दिवशी शिवभक्त भक्तिभावाने शिवलिंगावर अभिषेक करतात. बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप दिवसभर केला जातो. तर काही लोक शिवरात्रीच्या अगोदर 12 ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी देखील जात असतात. तसेच या दिवशी महादेवांच्या मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तसंच या दिवशी बऱ्याच ठिकाणी मंदिरांच्या बाहेर यात्राही भरलेल्या पाहायला मिळतात. तसंच महाप्रसादाचेही आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. शिवभक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. महादेवाला समर्पित या दिवशी माता पार्वतीची शशी पूजा देखील केली जाते. तसेच या दिवशी व्रतही मनोभावे आचरण केलं जातं. या व्रताच्या प्रभावाने विवाहितांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते. पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील 1 दिवस. शिवरात्रीचा शिवरात्रीच्या 1 प्रहरी विश्रांती घेण्याचा काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. हे महाशिवरात्रीचे व्रत करताना शिवांच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वांचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवांची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण हे स्वीकारत नाहीत. त्यामुळे विश्वात तमोगुणांचा प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी सर्व भाविक महाशिवरात्रीचे व्रत आचरण करतात. महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होतात आणि सकारात्मक चांगले विचार निर्माण होत असतात अशी देखील शिवभक्तांची धारणा ही आहे. या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत केल्याने सगळ्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी कडक उपवास केला जातो. या दिवशी अल्पोपहार, पाणी, दूध, फळं यांचे सेवन केले जाते. उपवास कशा प्रकारे करावा याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. तर मंडळी, कोणकोणत्या सात्विक गोष्टी आपण या दिवशी कराव्या, त्याचप्रमाणे भगवान शिव यांना माता पार्वतींनी प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि माता पार्वतीची ही तपश्चर्या महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण झाली. त्यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी संपन्न झाला आणि अखंड सौभाग्यासाठी देखील सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत मनोभावे करताना आढळतात. या महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त देवादिदेव महादेव यांची पूजा, आराधना, नामस्मरण आपण करावं. तसेच 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा किंवा भजन, गायन, कीर्तन, वादन अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी आपण आवर्जून करावं. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी भगवान शिवांचे तीर्थक्षेत्र आहे तेथे यात्राही भरतात. तसेच भगवान शंकरांना 108 बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करावीत. शिवनामावलीही या दिवशी म्हटली जाते. तर महाशिवरात्रीची एक सुंदर कथाही आहे. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद ही होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा संपूर्ण कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्रभर जागून काढण्याचा उपाय सांगितला. त्यावर सर्व देवतांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन, कीर्तन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी देवादिदेव महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिले आणि या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली. म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. तसेच अंगाचा होत असलेला दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी भक्त देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांची मनोभावे सेवा करेल त्यांच्या सर्व इच्छित मनोकामना निश्चितच पूर्ण होतील व अखंड सौभाग्यही प्राप्त होईल. तसेच घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे अखंड राहील. तर अशा प्रकारे निश्चितच तुम्ही ही महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत धारण करून
तुमचेही इच्छित फळ प्राप्त करून घ्यावे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।